जय शिवराय मित्रांनो, मोठ्या प्रतीक्षेनंतर नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे वितरण करण्यात आलं. 25 मार्च 2026 रोजी शेतकऱ्याच्या खात्यावरती हा हप्ता वितरित करण्यात आला. तर मित्रांनो, नमो शेतकरीचा 8वा हप्ता वितरित करण्यात आला होता. एकंदरीत आपण पाहिलं की PM किसानचा 21वा हप्ता वितरित झालेल्या शेतकऱ्यांना आता राज्यातील जवळजवळ 90,42,000 शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणं अपेक्षित होतं. परंतु याच्यामध्ये 90,17,000 शेतकऱ्यांना हप्ता वितरित केला जाईल असं सांगितलं होतं. हा हप्ता वितरित केला जात असताना 89,75,000 शेतकऱ्यांनाच हप्ता वितरित करण्यात आला. साधारणपणे 65,000 शेतकरी हे 21वा हप्ता मिळालेले असतानासुद्धा अपात्र करण्यात आले किंवा त्यांना या हप्त्याचं वितरण करण्यात आलं. आता हप्ता वितरित करण्यात आल्यापासून आज देखील हे ट्रान्झॅक्शन क्लिअर झालं. बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना 25 तारखेला 26, 27, 28, 29, 30 तारखेला या हप्त्याचं वितरण झालेलं आहे, ज्याचं पेमेंट ऑलरेडी पेंडिंग ॲक्ट ऑफिशियल दाखवलं जात आहे. हा हप्ता येणार का, आला नाही तर काय कारण असू शकतं, हे अनेक सारे प्रश्न या ठिकाणी शेतकऱ्यांना पडले आहेत. कारण आता यामध्ये आपण यापूर्वीसुद्धा पाहिलं होतं, नमो शेतकरीच्या ज्या काही स्टेटस आहेत या वेबसाईटवरती अनडिस्बर्स फंडमध्ये काही कारण दिलेले आहेत. जवळजवळ 19 कारणं आहेत. 19 कारणापैकी एखादं कारण असेल तर तुमच्या हप्त्याच्या वितरणाची त्या ठिकाणी दाखवू शकते. या कारणास्तव हप्ता अडकलेला नाही. आता ट्रॅक 1वरती क्लिक करून आपण जे काही खाली ऑप्शन दिले आहेत, ॲप्लिकेशन नंबर टाकून आपला हप्ता मंजूर करण्यात आलेला आहे, त्या या ठिकाणी एरर दाखवत आहे. म्हणजे तुमचा हप्ता कृषी विभागाकडून किंवा ऑफिशियल कारणास्तव तुमचा हप्ता वितरित झालेला नाही, तर तुम्ही अपात्र आहात. क्लिअरली त्याचा मेसेज आहे, या हप्त्यासाठी तुम्ही पात्र नाही. पेंडिंग ॲट ऑफिशियल म्हणजे कृषी विभागाकडून तुमचा हप्ता अडकवण्यात आलेला आहे, त्याला मंजुरी देण्यात आलेली नाही, त्यामुळे तुमचा हप्ता येईल किंवा वाट पाहणे अपेक्षित नाही. तर मित्रांनो, आता हा हप्ता येण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी कृषी विभागात भेटावे लागेल. आता तुम्हाला PM किसानचा हप्ता येतो आहे, पण इथे पेंडिंग ॲट ऑफिशियल दाखवत असेल तर काही कागदपत्रांची त्रुटी असेल. समजा तुम्हाला दाखवत असेल तर काही कागदपत्र असेल, काही ॲग्रीस्टेकमध्ये दुरुस्ती असेल किंवा इतर कागदपत्र मागितली जात असतील. तर मित्रांनो, काही तांत्रिक अडचणी किंवा तांत्रिक बाबी असतील, कारण असेल ते कृषी विभागाच्या माध्यमातून दूर केले जाणार आहे. पण आता या ठिकाणी पेंडिंग ॲट ऑफिशियल दाखवते, याचा अर्थ तुम्ही या योजनेचा हप्ता वितरणासाठी पात्र नाही. मग तुम्ही पूर्ण अपात्रेमध्ये असू शकता किंवा सध्या तरी हा हप्ता तुमच्या खात्यावरती वितरित केला जाणार नाही. मात्र ज्यांचा हप्ता वितरित झाला आहे, 25 तारखेला हप्ता वितरण प्रक्रिया सुरू झाली व ती 30 तारखेपर्यंत चालू होती. आता बऱ्याच जणांनी बातमी बाहेर काढली, कोणी म्हणते 4 तारखेला, कोणी म्हणते 8 तारखेला, कोणी म्हणते उद्या किंवा परवा, 2 दिवसात, अशा बातम्या पसरवण्यात येतात. मित्रांनो, नमो शेतकरीच्या 9व्या हप्त्याच्या संदर्भात मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर 8व्या हप्त्याच्या वितरणासाठी डिसेंबरमध्ये निधी मागवण्याचा जो प्रवास सुरू झाला होता, तो डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च असा 3-4 महिन्याच्या नंतर पूर्ण झाला आहे. तर आता नमो शेतकरी योजनेसाठी 4,787 कोटी हे जनरल प्रवर्गासाठी, SC प्रवर्गासाठी साधारणपणे 766 कोटी आणि अनुसूचित जमातीसाठी 575 कोटी असा निधी उपलब्ध केला आहे. म्हणजे निधीची तरतूद केलेली आहे, परंतु पुढच्या आर्थिक वर्षासाठी मग आता याच्या निधीची मागणी करण्यासाठी काय करावं लागणार. आता मार्च एंडिंग संपला, त्याच्यानंतर एप्रिलमध्ये वित्त विभाग निधी वितरणाला किती टक्क्याने मंजुरी देत आहे, ती मंजुरी देणार. ती मंजुरी दिल्यानंतर पुढे विभागाच्या माध्यमातून निधीची मागणी केली जाणार. त्यानंतर या हप्त्यासाठी निधीची तरतूद केली जाणार.
त्याचा GR येणार आणि तो GR आल्यानंतर पुन्हा सरकार कार्यक्रम निश्चित करून 9वा हप्ता वितरित करणार. म्हणजे साधारणपणे ही प्रक्रिया पाहिली तर बराच वेळ काढू प्रक्रिया असणार आहे, लांबलचक प्रक्रिया असणार आहे. पण यथाकथाचित या 5-6 राज्याच्या निवडणुका असतील, त्या पार्श्वभूमीवर जर कुठे काही कार्यक्रम करायचा नियोजित केलं तर मात्र निधी वितरण करून वगैरे पुढे हप्त्याचं वितरण केले जाऊ शकत नाही. परंतु सध्या तरी अशा कोणत्याही शक्यता दिसून येत नाही आणि त्याच्या संदर्भात जे काही अपडेट येईल हे अपडेट आपण नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो. आता हे जे हप्ता वितरणाच्या बातम्या येतात नव्या त्या काही दिशाभूल करणाऱ्या आहेत. योग्य ती माहिती आणि अधिकृत माहिती आल्यानंतर आपण नक्कीच माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात. तर मित्रांनो, अशा प्रकारे 8व्या आणि 9व्या हप्त्याच्या संदर्भातील काही अपडेट होतं ते तुम्हाला नक्की उपयोगी पडेल अशी आशा करतो. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह, नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, धन्यवाद.